नमस्कार मित्रांनो, मी आहे कल्पना। स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये। सर्वप्रथम सगळ्यांना जय गुरुदेव, राधे राधे। मी आज तुम्हाला माझा खूप छान अनुभव शेअर करणार आहे। तर मी नुकतीच चैतन्यवनामधून जाऊन आलेली आहे। चैतन्यवन हे औरंगाबाद पासून 16 किलोमीटर अंतरावर आहे आणि 12 एकर एरियामध्ये वसलेलं आहे। चैतन्यवन हे जणू काही पृथ्वीवरचा स्वर्गच आहे। खूपच सुंदर असा तिथं ज्ञानयोग ध्यान शिबिर होत असते। माऊलीजी आपलं 6 दिवस खूप छान असं ज्ञानयोग ध्यान शिबिर घेतात तिथे। तर तिथे आपल्याला ऍडमिशन घेण्यासाठी 2000 रुपये फीस आहे आणि आपण ऑनलाईन पण बुकिंग करू शकतो आणि तिथे गेल्यानंतर पण आपण पैसे पे करू शकतो। तर चैतन्यवनामध्ये सर्वप्रथम आपल्याला तिथे योगा घेतला जातो, प्राणायाम घेतला जाते, परत असे त्या सगळ्या प्राणायाम योगामधून आपल्याला खेळ पण घेतले जाते। आपल्याला कळत पण नाही आपली माऊली कशी खेळ घेत आहेत काय नाही ते। खूपच सुंदर असा अनुभव होता तिथला 6 दिवसाचा। माझं मन तर एवढं प्रसन्न झालं। खूप छान गोष्टी शिकायला भेटल्या तिथे। योगा, प्राणायाम, ध्यान, तसं शरीराची शुद्धीकरण आणि शंख प्रशाला, ह्या सगळ्या गोष्टी एकदम असं आपल्याला न कळता सगळ्या हसून खेळून करून घेतात माऊलीजी आपल्या। आणि हे सगळ्या गोष्टी करून घेतल्यानंतर आपलं मन आणि शरीर एवढं शुद्ध आणि पवित्र बनतं की असं वाटतं की आपला पुनर्जन्मच झालेला आहे। एवढा सुंदर अनुभव येतो तिथे। माऊलीजीला भेटल्यानंतर तर असं वाटतं साक्षात आपल्याला परमात्माच भेटले। खूपच सुंदर असं माऊलीजी आपल्याला सत्संग सांगतात। खूप छान गोष्टी सहजरित्या समजून सांगतात, जे की आपल्याला लगेचच कळतं। तर मित्रांनो, तिथं राशी, भविष्य, चंद्रताऱ्यांसोबत कसं कनेक्ट असतं काय नाही ते पण शिकायला भेटलं। खूपच सहज आणि साध्या पद्धतीनं माऊलीजी आपल्याला खूप छान असं समजून सांगतात। ते पण गैरसमज दूर झाले, अंधश्रद्धेबद्दल पण गैरसमज दूर झाले। तर साधकांनो, चैतन्यवनामध्ये जाऊन आल्यानंतर खूपच सुंदर असा अनुभव आलेला आहे। जीवन असं खूप साधं आणि सरळ वाटत आहे आणि खूप टेन्शन सगळं दूर झालेलं आहे। तर साधकांनो, मला असं वाटतं तुम्ही स्वतः जाऊन तिथं अनुभव घेऊन या 6 दिवसाचा। आणि तर चला मी तुम्हाला चैतन्यवन दाखवते आणि आपण तिथल्या साधकांचे म्हणणे पण ऐकूया। तर चला मग।
निस्वार्थी भावाने सेवा करतात. हे आहेत सूर्यभान गुरुजी आणि या आहेत प्रियाताई. तर ह्या चैतन्यवनामधल्या आई आहेत. ह्या जवळपास गेले 22-23 वर्ष झाले इथं निस्वार्थी भावाने सेवा करत आहेत. आणि ह्या पुष्पाताई आहेत. त्यांनी आम्हाला आईसारखं सांभाळलं. इथं खूप छान सेवा दिली. आई तुम्ही बोला आमच्याशी. जय गुरुदेव. मला पण सगळ्यांसोबत ताईंसोबत खूप 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 छान वाटलं. जे ऐकतायत त्यांनी पण या चैतन्यवनामध्ये आणि आनंद घ्या. जय गुरुदेव. तुम्हाला कसं वाटलं मला सांगा चैतन्यवनामध्ये येऊन? सकारात्मक अनुभव आले जे मी शब्दातही सांगू शकत नाही. तुम्हाला कसं वाटलं चैतन्यवनामध्ये येऊन? खूप छान वाटलं. काय काय अनुभव घेतला तुम्ही? अनुभव म्हणजे असा मला म्हणजे कोण दिसतंय कोण पंचायत ते कळलं आणि लहान मोठं एकही असं कळालंच. बरं काय काय बदल झाले? छान वाटलं एकदम. चारी धाम गेल्यापेक्षा इथं चारी धाम घडले सगळं. अच्छा तुमच्यामध्ये काय काय बदल झाले? आमचं नाही सारे बदल झाले. मनात जे होतं ते सगळं काढून टाकलं. आता नेक्स्ट टाइमला येणार का तुम्ही? आता एकदम मन निर्मळ झालं. भारी वाटू लागलं. तर ह्या भेटलं नाही. खूप छान. तर ह्या माझ्या मैत्रिणी अशा प्रकारे त्यांचे अनुभव सांगत आहेत. तुला कसं वाटलं चैतन्यवनातून? खूप भारी वाटतंय. शब्दात सांगू शकत नाही. वाटलं चैतन्यवनामध्ये येऊन? मस्त वाटलं. एकदम मस्त मजा आली. कुठून आलेला आहे तू? मुंबई, नवी मुंबई. कसं वाटलं चैतन्यवनामध्ये 6 दिवस? ह्याच्या अगोदर अनुभव घेतला होता का? नाही, फर्स्ट टाइम. तुम्हाला कसं वाटलं दादा चैतन्यवनात? मन हलकं, शरीर मन आणि काय? मिलन झालं. अच्छा हलकं फुलकं वाटतंय. मनातले सगळे घाण निघून गेले. बरं वाटलं चैतन्यवनामध्ये? मस्त एक नंबर. पहिल्यांदा आलात का? बरं तुमचा अनुभव? शब्दात नाही सांगू शकत. खूप मस्त आहे. बढिया एक नंबर. माझे ओव्हर थिंकिंग पूर्णपणे बंद झाले. अच्छा. हॅलो दादा कसं वाटलं तुम्हाला चैतन्यवनामध्ये? अगदी छान वाटलं. यायच्या आधी जे काही म्हणजे त्या कारणाने इथे आलो होतो ते बऱ्यापैकी सॉल्व्ह झाल्या सर्व गोष्टी. अच्छा. आणि सेम गोष्टी करत राहिलं जिथं करतोय साधना एक्सरसाइज आणि प्राणायाम वगैरे. मला खात्री आहे की ते पूर्णपणे ठीक होऊन जाईल. आता येणार का नक्की नेक्स्ट टाइमला? नक्की येणार. आनंदी 100% उत्साह आहे. जय गुरुदेव. तर अशा प्रकारे चैतन्यवनामध्ये सर्वजण खूप सकारात्मक झालेले आहेत. सगळ्यांचे अनुभव सांगत आहेत एक एक. तर आपण आता माऊलीजीकडे जात आहोत. तर हे चैतन्यवनामधील आपले माऊली. आपण साक्षात दर्शन घेऊ शकता माऊलीजींचे. हे भक्त कसे माऊलीजी सोबत सेल्फी घेण्यामध्ये मग्न आहेत. तुम्ही पाहू शकता सगळेजण खूप आनंदी आहेत इथे चैतन्यवनामध्ये. माऊलींजी सोबत सेल्फी घेण्यासाठी सगळेजण नंबर लावत आहेत. माऊली चरणामध्ये मला साक्षात जय गुरुदेव. कसं वाटलं चैतन्यवनामध्ये येऊन? छान छान आनंदी आहोत. एकदम छान वाटलं. सर सोडला वगैरे सगळं एकदम भारी वाटलं. चहा बंद केला मी. बरं बरं. आणि पहिलं 2 दिवस तर पळून जावं वाटत होतं पण आता नाही. ओके. छान वाटलं. मैत्रिणी भेटले अजून. आता नेक्स्ट टाइमला केव्हा येणार तुम्ही? सकारात्मक झालात खूप. तर ह्या माझ्या मैत्रिणी आहेत अशा. हाय हाय. कसं वाटलं चैतन्यवनामध्ये? मस्त आनंदवन आहे. आनंद. कसं वाटलं काकू तुम्हाला चैतन्य? सुंदर एकदम सुंदर वाटलं. आनंद जीवनात नवीन आनंद मिळाला. हो. कसं वाटलं? धन्यता. कसं वाटलं चैतन्यवनामध्ये? खूप छान. मी
सांगू कसं वाटलं? छान वाटलं खूप. काय काय म्हणजे काय बदल झाले? मला असं वाटतंय की मला जन्म दिलेली एक आई तर आहेच घरी, हा. मला माझं जीवन बदलवणारी मला दुसरी आई. नक्की, शुभेच्छा तुला. कसं वाटलं चैतन्य वनामध्ये? एकदम खुश. मुझे बहुत अच्छा लगा. ये ब्लॉग देखने वाले सबको मैं बोलूंगी यहाँ पे एक बार आए जाए और एक्सपीरियंस लेके जाए और फिर बताए कैसा लगा. तर साधकांनो, कसं वाटलं तुम्हाला चैतन्यवन आणि चैतन्यवनामधल्या साधकांचे अनुभव? तर मित्रांनो, असेच जोडून राहा माझ्यासोबत. लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओ मध्ये. कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ मला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर आणि लाईक करायला तर विसरूच नका. लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओ मध्ये. खुश रहा, स्वस्थ रहा. जय गुरुदेव. राधे राधे. बाय बाय.